तर बिनविरोध निवडून येतात त्यामुळे हा लोकशाहीसाठी घातक पायंडा आहे। जळगावकरांनी ह्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। बिनविरोध निवडून येणं म्हणजे मतदानाचा हक्क गमावणं आहे असं जळगावकरांनी म्हटलंय। जळगावकरांनी या संदर्भात तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत। जळगावकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। जर विचार केला तर जळगावमध्ये जवळपास 12 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले असून या संदर्भात जळगावकर नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नेमकं जळगावकरांना याबद्दल काय वाटतं? दादा काय सांगणार? जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। जवळपास 12 नगरसेवक हे बिनविरोध आलेले आहेत। काय वाटतं आपल्याला या बाबतीत? बिनविरोध प्रक्रिया जी आहे ही नगरसेवक जे आहेत ते कुठले नगरसेवक बिनविरोध आलेले हे जनतालाही माहिती आहे। कोणाचा मुलगा मंत्री आमदाराचा मुलगा आहे, तो कोणी मंत्रीचा नातेवाईक आहे, तो कोणी जे गुंड आहे त्याने सांगितलं बा तू तुझा अर्ज माघारी घे, मला निवडून यायचं आहे, त्याच्यासाठी तुझे जे काही धंदे असतील ते मी उघड करेल, त्याच्यापेक्षा बा तू माघारी घे। तर बिनविरोध निवडून आलेला तर बिनविरोधांचं तर सांगताच येणार नाही, कारण की ते कुठल्याही पद्धतीने ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतात। सत्ताधारी म्हणतायत की जे समोरच विरोधकच शिल्लक या ठिकाणी नाहीये, त्यामुळेच या ठिकाणी हे बिनविरोध आल्याचं सत्ताधारी म्हणतायत। विरोधक शिल्लक आहे त्यांचं म्हणणं आहे, परंतु यांना जे उमेदवार जे होते यांना जर यांनी जर काही ना काही यांचं कुठल्याही कारणास्तव यांना धाकधपटशा दाखवल्यामुळे यांना घेतल्यामुळे त्यांना साहजिकच मागे घ्यावं लागलं असं विचार। आपण काय सांगणार? जर विचार केला तर 12 नगरसेवक या ठिकाणी हे बिनविरोध होत आहे। त्याच प्रकारे जर विचार केला तर सर्वसामान्य नागरिक वर्षानुवर्ष मतदानाची वाट पाहतो, मात्र आज कुठेतरी त्यांना हे मतदान करता येणार नाही। जसं निवडणूक आयोगाने 2 अपत्याच्या वर ज्यांना अपत्य आहे तसं त्याच्यावर मर्यादा आणली, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणूक होणार नाही अशी काहीतरी तरतूद करायला पाहिजे किंवा काहीतरी अटी शर्ती टाकायला पाहिजे। ज्या वार्डामध्ये अनपोज्ड इलेक्शन होतं ते इलेक्शन धरलं जाणार नाही किंवा त्या जागेवरती परत फॉर्म भरून आणि परत इलेक्शन लावून घ्यायला पाहिजे, अशी काहीतरी पूर्तता करायला पाहिजे निवडणूक आयोग। जळगावमध्ये जवळपास 12 नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहे। आम्हाला या बिनविरोध मान्य नाही अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी जळगावकर नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहे। लोकशाहीचा हक्कच या ठिकाणी आमच्याकडून हिरावून घेतल्याच्या भावना जळगावकर नागरिकांनी व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।